विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या या तासिकेमध्ये आपण BA तृतीय वर्ष सत्र 5वे साहित्याची प्रयोजने हा घटक अभ्यासणार आहोत. यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण भारतीय अभ्यासक म्हणजेच संस्कृत अभ्यासक मम्मट यांनी साहित्याची जी प्रयोजने सांगितलेली आहे या एकूण 6 प्रयोजनापैकी आपण यातील अनुक्रमे 2 प्रयोजनाचा विचार केलेला आहे. त्यातील पहिलं प्रयोजन म्हणजे यश आणि दुसरं प्रयोजन म्हणजे अर्थप्राप्ती. या दोन्ही प्रयोजनाचा विचार आपण लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून आणि वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून केलेला आहे. आणि आजच्या काळामध्ये या प्रयोजनाचा विचार किती प्रमाणात उपयुक्त ठरू शकतो याचीही चर्चा आपण यापूर्वीच्या तासिकेमधून केलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, आजच्या या तासिकेमधून आपण मम्मट यांनी सांगितलेलं साहित्याचं जे तिसरं प्रयोजन आहे ते म्हणजे व्यवहार ज्ञान. याला मम्मटांनी आपल्या कारिकेमध्ये व्यवहार विधे असं म्हटलेलं आहे. मम्मट यांच्या मते काव्यातून वाचकांना व्यवहार ज्ञान मिळते, कारण प्राचीन काळी सर्वच वाङ्मय शिवाय ललितेतर वाङ्मय उदाहरणार्थ गणित, तत्त्वज्ञान यासारखे विषयही काव्यातूनच मांडले जात होते. त्यामुळे या काव्यामधून समाजाला अप्रत्यक्षपणे व्यावहारिक ज्ञान मिळत होते. पूर्वीचा जर काळ पाहिला, ज्या काळामध्ये मम्मटांनी हा प्रयोजन विचार मांडलेला आहे, त्या काळामध्ये जे काही ज्ञान होतं किंवा जी काही माहिती होती ती माहिती इतरांना मिळावी या संबंधीचं जे ज्ञान आहे किंवा या संबंधीची जी माहिती आहे ते काव्यातून मांडली जात असे आणि काव्याच्या माध्यमातून ती वाचकापर्यंत पोहोचत असे. मम्मट यांचा जो दृष्टिकोन आहे तो व्यावहारिक ज्ञान या अर्थाने आहे. मम्मट यांनी समाजाला अप्रत्यक्षपणे ज्ञान मिळावं या अर्थाने हे प्रयोजन विशद केलेलं आहे, मांडलेलं आहे. मम्मट यांनी व्यवहार विधे असं जे म्हटलेलं आहे ते मर्यादित अर्थाने म्हटले असल्याची नोंद पुस्तकामधून केलेली दिसून येते. कारण मम्मट यांना जो अभिप्रेत होता अर्थ तो राजदरबारातील व्यवहार या अर्थाने आहे. म्हणून मम्मट यांनी व्यवहार विधे किंवा व्यवहार ज्ञान हे जे प्रयोजन सांगितलेलं आहे ते मर्यादित अर्थाने आहे आणि ते म्हणजे राजदरबारातील ज्ञान हा हेतू मम्मट यांच्या समोर होता आणि त्याच दृष्टिकोनातून हा प्रयोजन विचार मम्मट यांनी मांडलेला आहे. कारण प्राचीन काळी साहित्यप्रेमी राजे कलावंतांना आपल्याजवळ आश्रय देत असत. त्यामुळे अशा साहित्यिकांच्या साहित्यकृतीमध्ये राजदरबारातील नियम, चाली, रीती यांचं वर्णन येत असे. आणि राजदरबारातील ही जी माहिती आहे किंवा नियम आहे किंवा राजदरबारातील जी काही पद्धती असते ती पद्धती तत्कालीन जनतेला माहिती व्हावी, समाजाला माहिती व्हावी या अनुषंगाने मम्मट यांनी हे प्रयोजन इथे सांगितलेलं आहे. राजदरबारातील ज्ञान या अर्थानेच या प्रयोजनाचा विचार मम्मट यांनी विषद केलेला दिसून येतो.
रामायण, महाभारत यासारख्या महाकाव्यातून असे ज्ञान वाचकांना मिळत होते, कारण या ग्रंथामध्ये काही नियम जे काही सांगितले असतील त्याची माहिती वाचकांना किंवा सर्वसामान्यांना मिळत होती आणि या दृष्टिकोनातून हे प्रयोजन सांगितलेलं आहे. पुढे असं नमूद करण्यात आलेलं आहे की रामायण, महाभारत यासारख्या महाकाव्यातून असे ज्ञान वाचकांना मिळत होते. प्रत्येक साहित्यकृतीतून वाचकांना काहीतरी मिळत असते. उदाहरणार्थ इथे नोंद करण्यात आलेली आहे की श्रीपाद कृष्ण कोल्हटकर कृत मूकनायक कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचे विद्याहरण, तर राम गणेश गडकरी यांचे एकच प्याला या नाट्यकृती समाजाला दारू कशी वाईट आहे, तिच्यामुळे कसे दुष्परिणाम होतात असेच व्यावहारिक ज्ञान देतात. या प्रयोजनाच्या संदर्भामध्ये काही अभ्यासकांनी पुस्तकाच्या माध्यमातून हे व्यवहार ज्ञान कसं सर्वसामान्यांना मिळत होतं या संदर्भातील काही उदाहरणे दिलेली आहेत. यामध्ये दारूचे दुष्परिणाम वर्णन करणारे काही नाटके त्या काळातील लेखकांनी लिहिलेली आहेत, याची नोंद इथे करण्यात आलेली आहे. यामध्ये श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं मूकनायक नाटक, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं विद्याहरण आणि राम गणेश गडकरी यांचं एकच प्याला ही जी नाटके आहेत उदाहरणासाठी दिलेली आहे. या नाटकाच्या माध्यमातून दारूचे दुष्परिणाम किती मोठ्या प्रमाणामध्ये होतात, दारू पेल्यामुळे कोणकोणत्या प्रसंगाला सामोरे जावं लागतं याची उदाहरणे इथे दिलेली आहेत. आणि साहजिकच अशा नाट्यकृतीच्या माध्यमातून दुष्परिणामांची जाणीव व्हावी हे व्यवहार ज्ञान मिळतं. आणि त्या दृष्टिकोनातून मम्मट यांनी व्यवहार ज्ञान या प्रयोजनाच्या संदर्भामध्ये विचार मांडलेला आहे. लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून आपण काहीतरी माहिती देतो, ही माहिती त्या लेखकाला असल्याचं दिसून येतं. वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून या प्रयोजनाचा जर विचार केला तर सर्वच वाचक केवळ व्यवहार ज्ञान मिळावं याच हेतूने वाचन करतात असंही आपण या ठिकाणी सांगू शकत नाही. थोडक्यात या प्रयोजनाच्या संदर्भातील अधिक माहिती आपण पुढच्या